गोळागाडी देखील आपल्याला पाहायला मिळते. आपण तिथे देखील जाऊन या उन्हाच्या तडाख्यामध्ये थंड होऊ शकता. शीतपेय तिथे आपण पिऊ शकता. धन्यवाद. दोन सलामीचे बॅटर्स पाहतोय. स्ट्रायकर एंडला किरण आणि नॉन स्ट्रायकर एंडला कॅप्टन मयूर आपण पाहतोय. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज क्रमांक पहिलं घेऊन कवाड संघाकडनं अक्षयला गोलंदाजीवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला बॉल तयार. पहिलाच बॉल. यावेळेस पहा सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही तिथपर्यंत पोहोचले गेले आणि त्यानंतर फिकी करेपर्यंत 2 धावा अगदी वेगाने बनवल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं गुणफळकावरती आपण धावा पाहतोय दोन्ही आकड्यावरती. जिथे षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा बनवल्या गेल्या. शंभूनगर कव्वाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण टीम मोहिली अशी मॅच पाहतोय. MD स्पोर्ट्स मोहिली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. चेंडू क्रमांक दुसरा. यावेळेस पहा खूप चांगला फटका होता पण क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले. गॅप क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि झेल टिपली जाईल आणि विकेट क्रमांक पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच किरण. पाहिलं तर चालू असलेला सामना पाहतो MD मोहिली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं तर शंभूनगर कवाड या 2 संघादरम्यान टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय MD मोहिली टीमनं. आणि पहिल्याच षटकामध्ये पाहिलं तर फलंदाज किरण इथे बाद झाला. अक्षय गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक येतोय. या वेळेला मात्र तेच तरार चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. रोशन मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. आदरणीय दिलीपजी पितांबरे साहेब यांच्या माध्यमातून हा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 3 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. दुपारचं सत्र आहे. विचार केला तर पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आहे. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कंप्लीट केलेला आहे. गोलंदाज सज्ज अक्षय राईट मोर द विकेटने. उर्पित चेंडू होता सरळ बॅटने लॉंग ऑन कडे ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. 2 धावा जरूर मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 5 धावा धावफळकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना विचार केला तर चेंडूचा खेळ झाला 4 चेंडूवरती येत आहेत. त्या मात्र 5 धावा. 1 विकेट झाली आहे. फलंदाज किरण बाद झाला आणि त्यानंतर मयूर आणि प्रतीकने या डावाची सूत्र आपल्या हाती घेतलेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला एक्सप्रेस डिलिव्हरी. आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेला. कुठल्या स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थानं फलंदाज गतीला बीट झालाय. विकेटचं पतन झालंय त्या ठिकाणी. दुसरा विकेट गमावलाय MD मोहिली संघाने. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घातक ठरताना पाहायला मिळाला आहे MD मोहिली टीमसाठी. असं वाटत होतं कुठेतरी चांगली स्टार्ट देतील. नवीन फलंदाज मोनिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक या फलंदाजाने जर षटकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज
हरीश बोंबे यांच्या माध्यमातून दिले जातील. स्ट्रायकर एंडवरती नवीन फलंदाज मोडीश येतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्येचा फरक आहे 5 धावा, 2 विकेट्स गमावलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना गोलंदाज अक्षय आघाडीचे 2 फलंदाज अगदी स्वस्तात त्याने बाद केलेत. अक्षयकडे वेग आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडमध्ये वळवलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक 2 गडी बाद 6 अशी पाहतोय. चला टीम मीटिंग घेऊ नका. दुसरा गोलंदाज लगेचच गोलंदाजीसाठी सज्ज करायचा आहे. अधिक वेळ दौडून देऊ नका. पहिल्या क्रमांकाचं षटक कंप्लीट होत असताना 6 धावा धावफलकावरती. इथून फलंदाज मोनिश आणि त्याच्या साथीने प्रतीकला चांगला खेळ दाखवावा लागेल. सलामीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले आणि इथे मिडल ऑर्डरमध्ये चांगला खेळ त्यांना दाखवावा लागेल. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. डाव संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला, संकटामध्ये सापडला. या संकटामधून बाहेर काढायचं असेल तर एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि अशा स्थितीमध्ये षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ करण्याकरिता गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज विशाल इथे सज्ज झालाय. दोन्ही हेंडनी स्पर्धा खेळवली जाते. खूप चांगलं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. आउटफील्ड फास्ट आहे. खूप चांगलं मैदान, 360 डिग्रीचं हे मैदान. अगदी चांगलं आयोजन, नियोजन. 2 कॅमेऱ्यांचा वापर या स्पर्धेमध्ये केला गेलाय. षटक क्रमांक 2 विशाल पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज मोनिशसाठी पहिला बॉल. फुलटॉस चेंडू होता, वळवलाय लॉंग ऑनकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, अन्यथा फलंदाजाला धोका ठरू शकला असतं. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 8 अंकावरती. आतापर्यंत खूप चांगला खेळ राहिलाय टीम शंभूनगर कवाड संघाचा. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी गोलंदाज देत नाही आहेत. पहिल्या क्रमांकाचा अक्षयने षटक हाताळलं अतिशय जबरदस्त. 2 विकेट्स त्यांनी महत्त्वाच्या टिपल्या अवघ्या 6 धावा खर्च करत. आणि इथे मात्र पाहिलं तर विशालने पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटॉस चेंडू ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का MD मोहिली संघाला. अधिक स्वागत. आपण व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचं आहे. आदरणीय किशोरजी गुंदोलकर साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता पाण्याची व्यवस्था आम्हाला केली आहे. त्याबद्दल आम्ही त्याचे सतत आभारी आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय. धावसंख्येचा फळक 8 वरती आहे. विशाल गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर त्याने विकेट्स टिपले. लेफ्ट हँड बॅट्समन सागर स्ट्रायकर एंडवरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. अशा स्थितीमध्ये सागरला दाखल केलाय मैदानाच्या आतमध्ये. शंभूनगर कवाड संघ खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. विचार केला तर विकेट टू विकेट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची उत्तम दर्जाची साथ त्यांना मिळताना पाहायला मिळाली आहे. सागर स्ट्रायकर एंडवरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज विशालचा. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेला. वेग पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे टीम शंभूनगर कवाड संघाची.
षटकातला पुढचा बॉल अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा होतो. एक्स्ट्रा धाब्याने टीमची टोटल लावून पुढे पोहोचते. 9 धावा धावफलकावरती. यावेळेला लेग स्टंपला चेंडू मिस करत होता, डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी विचार केला तर तिथून मात्र गोलंदाजाला थोडासा का होईना परंतु कानमंत्र दिला होता. एक बाजूने गोलंदाजी चांगली होती, विकेटचं देखील पतन होतं. अशा स्थितीमध्ये फलंदाज सागरला एक चांगला खेळ दाखवावा लागेल. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे बाद होईल. चौथा धक्का एमडी मोहिली संघाला. फलंदाज बाद होतोय सागर आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनंजय येतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. ज्या पद्धतीने अक्षयने गोलंदाजी केली अगदी त्या पद्धतीची गोलंदाजी विशालकडून देखील पाहायला मिळते. कुठेतरी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता एमडी मोहिली संघाने, तो त्यांना घातक ठरलाय. चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा. विकेट्स गमावले 4. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉच चेंडू होता. सॉफ्ट हँडनं केवळ दिशा दाखवली गेली. पहिली धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. फुल टॉच चेंडू होता आणि कव्हर क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढलं गेलं. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते 11 अंकावरती. डबल अंकामध्ये प्रवेश करतोय टीम एमडी मोहिली संघ. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज सज्ज. राईट मोर द विकेटने विशाल. अंतिम चेंडू धनंजय करिता. यावेळेला मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडूला ढकलला गेला. बीसेफ मध्ये क्षेत्ररक्षक. पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. स्वतःला झुकून दिलं गेलं. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. एकंदरीत 13 धावा धावफलकावरती. आदरणीय गणेश दत्ता पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेकरिता खूप सारी मेहनत गणेश दत्ता पाटील यांनी घेतली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फलक पाहू शकाल. 13 धावा धावफलकावरती. प्रति षटकारामागे दिलीप पितांबरे साहेब यांच्याकडून प्रति षटकाराकरिता 200 रुपयाचा कॅश प्राईज. तिसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होती आणि तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज असतील. शरद येत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर धावसंख्येचा फलक 13 वरती आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. पर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर विकेट्स गमावले ते 4. पहिल्या षटकामध्ये 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स गमावलेत. आणि तिथून मात्र पाहिलं तर एक मोठा संघर्ष करावा लागेल एमडी मोहिली संघाला. ज्या वेळेला आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद होतात त्यावेळेला मिडल ऑर्डरमध्ये थोडासा प्रेशर निर्माण होत असतो आणि तोच प्रेशर तोच दबाव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला एमडी मोहिली संघासमोर. असं वाटत होतं की 40+ जाण्याचा जरूर प्रयत्न करेल. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी. आणखीन एक धक्का. 5वा विकेट्स गमावलाय. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. चेंडू अगदी सबमरीनने पाहायला मिळाला आणि तिथून मात्र फलंदाज लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद झाला आणि त्याचनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुंदन एंटर झाला. 5 विकेट्स गमावल्यानंतर इन ॲट 7 नंबरवरती फलंदाजी करण्याकरिता कुंदनला दाखल केलाय. शरद की ज्याने पहिल्याच चेंडूवरती यश संपादित केलंय. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने फलंदाज कुंदन साडी. अगुट टप्प्याचा चेंडू. शॉर्ट टर्म पुल. पॉवरफुल सक्सेसफुल. हे कुंदन का जलवा. येतोय षटकार.
या टीमचा एक मुख्य खेळाडू आहे आणि कुठेतरी गेम प्लॅनिंग पाहायला मिळाली एम डी मोहिली संघाकडून. कुंदनला कुठेतरी मागे थांबवलं गेलं आणि तिथून मात्र त्यांनी आल्या आल्या आपली पॉवर दाखवली. यावेळेला पुन्हा एकदा ब्लास्ट, पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू खेळाडू कक्षाला स्पर्श करणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले गेले. एक आगळी वेगळी रणनीती पाहायला मिळाली टीम एम डी मोहिली संघाकडून. मुख्य खेळाडू आहे कुंदन, त्याला कुठेतरी मागे ठेवलं गेलं आणि या स्लॉग ओव्हरमध्ये पाहिलं तर कुठेतरी फायदा होताना पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला तर आदरणीय दिलीपजी पितांबरे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. यावेळेला चांगला चेंडू ॲडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला 4. पहा, पहिल्या चेंडूवरती विकेट्स आली, त्यानंतर षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती देखील षटकार आणि चौथा चेंडू हा डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेला. अजून देखील पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ या इनिंग्समध्ये शिल्लक आहे आणि 40+ जाण्याचे मात्र जरूर प्रयत्न करतील. यावेळेला करारा प्रहार इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार, षटकार येतोय. मग झाला, त्याला थांबवणं आता मात्र कठीण वाटू लागलं. अंतिम चेंडू, यावेळेला सबमरीन डिलिव्हरी. डॉट चेंडूची सांगता होईल. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आहेत. कुंदनने आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा सामना केला, 18 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 3 षटकार आपण पाहिले आणि ज्या धावांची गरज होती. पहा, पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. दुसऱ्या षटकामध्ये देखील त्याच पद्धतीची कामगिरी पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहिलं तर फक्त 7 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट होताना आपण पाहिली. चला, टीम मीटिंग येऊ नका. टीम शंभूनगर कवाड संघ मॅचला शुभारंभ करा. कोलिवली आणि सूर्यनगर. यानंतर मॅच कोलिवली आणि सूर्यनगर लगेच खेळतील का? सूर्यनगर ही पण खेळता आली असं नाही. सूर्यनगर आणि पालक सूर्यनगर नाही का? चौथ्या षटकाला सुरुवात झाली. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज, इथून मात्र गोलंदाज पाहायला मिळेल. शुभम येतोय. पहिल्या 3 षटकामध्ये 31 धावा धावफलकावरती आहे. शुभमचा पहिला बॉल रायटर मोर द विकेटने. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, अगदी ओरपीच पद्धतीचा चेंडू होता, सिंगल दिली गेली आणि हेच कार्य करायचं होतं फलंदाजाला आणि ते केलंय. कारण स्ट्रायकर एंडवरती फलंदाज कुंदन येणं खूप गरजेचं होतं आणि तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1 पुढे पोहोचते. 32 धावा धावफलकावरती. विनंती असेल एम डी मोहिली संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. आयोजकांची सूचना आहे, आपल्याला बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला फटका फसलाय. टॉप एज आहे चेंडू नो मॅन्स लँडमध्ये. पहिली धाव आल्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला गेलाय आणि तिथून मात्र फलंदाज होईल धावचित. 6वा विकेट एम डी मोहिली संघाचा. लाईफ सारा नशिबाचा खेळ, जगात चालतोय पैशाचा मेळ. ये लाईफ सारा नशिबाचा खेळ, जगात चालतोय पैशाचा मेळ. एका बादशाहाने गुलामान बाजी मारली, एका बादशाहाने गुलामान बाजी मारली आणि एकच पाव
पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली, आणि एकच पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली. विकेटचं पतन झालंय. एकंदरीत धावसंख्येचा फळक आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा धावफळकावरती आहेत आणि त्याचनंतर अजून देखील पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुंदन 19 धावांवरती नॉट आउट खेळतोय. षटकातला पुढचा बॉल यावेळेला अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. तेहतीस धावा धावफळकावरती आहेत. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज शुभमने. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला गेला आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. कॅच देखील सुटली आणि त्याचबरोबरीने 2 धावा देखील मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. 35 धावा धावफळकावरती. पस्तीस धावा धावफळकावरती. 21 धावांवरती नॉट आउट फलंदाजी करतोय कुंदन, ज्याचा एक नुकताच झेल सुटला गेला. त्याचा फायदा मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल का? षटकातला पुढचा चेंडू राईट मोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने कुंदन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो आणि फलंदाज त्याच्यापासून चेंडू थोडेसे दूरवर ठेवतोय आणि तिथून मात्र तो यशस्वी देखील होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 35 धावा धावफळकावरती आहेत. शेवटचा चेंडू या इनिंग्समधला शिल्लक आहे आणि त्यानंतर मात्र टार्गेट सेट होईल. ऑनसाईडमध्ये फ्लिक केलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक. आता तिथे मात्र पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषे पलीकडे, नशिबाचा चौकार मिळेल. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफळकावरती एकंदरीत 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवले. 24 चेंडू 40 धावा. शंभूनगर कवाड संघासमोर.
नमस्कार मंडळी, आपला पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ दुगाड आयोजित दुगाड चषक 2024 हा महासंग्राम. बघा, प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या गेल्यात 39 धावांचं एक आव्हान दिलं गेलं. 10च्या सरासरीने धावा बनवायच्यात आणि हे 40 धावांचं आव्हान पार पाडताना दोन सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंडला जर बघितलं गेलं तर स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतोय रोहित आणि नॉन स्ट्रायकर एंडला शरदची जोडी. रोहित आणि शरद मनामध्ये 41 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आणि तेच रोखण्यासाठी गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं कुंदनला पाहतोय आपण. बॅटिंगवरती जर बघितलं गेलं तर ज्यावेळेस कुंदन बॅटिंगवरती आले होते त्यावेळेस जर बघितलं तर खूप चांगली बॅटिंग बघा मिडल ऑर्डर्समध्ये कुंदनला पाठवलं गेलं. की अनेकदा आपण कुंदनला बघत असतो टॉप ऑर्डरमध्ये इन ॲट नंबर 2-3 वरती खेळताना, पण आता परिस्थिती बघून मिडल ऑर्डर्समध्ये आले आणि मग अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. गोलंदाज तयार, चेंडू क्रमांक पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि तदनंतर यष्टिरक्षक मयूरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची सांगता 40 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू आला निर्धाव आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 0 या आकड्यावरती. काय करू काय तर धावा संख्या फलकावरती आपण पाहतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली आहे 2 आकड्यावरती. पहिलाच बॉल पाहिला तर डॉट आला. तदनंतर जर बघितलं येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती 2 धावा मात्र बनवल्या गेल्या आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 2 सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 2 आकड्यावरती. चेंडू क्रमांक 3 तयार. गोलंदाजीवरती आपण कुंदनला पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला बॅटर आपण पाहतोय रोहित. चेंडू क्रमांक 3 हाफ ट्रॅकर चेंडू अगदी उसळी घेतली आणि तदनंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. पंचांचा इशारा आला 1 फॉर दी ओव्हर. बघा, एका षटकामध्ये आपण लिमिटेड ओव्हर्समध्ये पाहतोय की तुम्ही एकच बाउन्स चेंडू हाताळू शकता आणि तिसरा चेंडू मात्र कुंदनने तो बाउन्स चेंडू हाताळला गेलाय. यानंतर जर आणखी एक बाउन्स चेंडू आला तर मग पंचांचा इशारा येऊ शकतो की नो चेंडू. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहतोय तुम्ही 2 बाउन्सर चेंडू हाताळू शकता. त्याचप्रकारे लिमिटेड ओव्हर्समध्ये वनडेमध्ये आपण देखील पाहतो की 2 ऑप्शन दिले जातात, पण T20 मॅचेस किंवा लिमिटेड ओव्हर त्यापेक्षा कमी षटकं जर असतील तर एकच बाउन्स चेंडू तुम्ही हाताळू शकता. बॉल तयार. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती असताना चेंडू क्रमांक 4. पुढचाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. लॉंग ऑनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय. थोडीशी मिसस्पीड होईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली. आता स्ट्रायकर एंडला थोडंसं विकेट जाण्याची शक्यता देखील आहे. मयूरची एक चांगली कामगिरी पाहायला मिळेल आणि विकेट क्रमांक पहिला फलंदाज होते बाद. पहिला झटका लागताना टीम कवाड संघाला. आई माऊली सारे महाराष्ट्राची बघा, आपण बघतोय ना की या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अनेक सारे आयोजक असे असतात की वेगवेगळे पारितोषिक लावत असतात. नुकताच आपण पनवेल रायगडमध्ये एक स्पर्धा पाहिली की जिथे मॅन ऑफ दी सिरीज म्हणून आदात वासरू दिला गेला आणि या हंगामामध्ये कल्याण डोंबिवली असोसिएशनमध्ये देखील एक अशी स्पर्धा होणार आहे की जिथे पहिले 4 टॉप संघ पोहोचणार आहेत. त्या टॉप संघांमध्ये लॉट्स टाकले जातील आणि ज्याची चिठ्ठी येईल त्याला देखील आदात वासरू. म्हणजे बैलगाडा शर्ती सध्या इतक्या ट्रेंडवरती आल्यात किंवा इतका प्रसिद्धी आल्या बैलगाडा शर्तींना की ते आता क्रिकेटमध्ये देखील त्या प्रकारचं पारितोषिक आहे. आणि नुकताच आपण धोंडावडवलीच्या इथे योगेश दळवींची जी स्पर्धा पाहिली युवा सेना चषक, त्या चषकामध्ये देखील जाहीर केलं की भिवंडी ग्रामीणमध्ये पहिली अशी स्पर्धा होणार आहे पुढच्या हंगामामध्ये की ज्या स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ दी सिरीज ज्याला असेल, प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ज्याला असेल त्याला आदात वसूल देण्यात येणार आहे. सो ती देखील उत्कंठा वाढत चालली की ती स्पर्धा आता कधी आपल्या भेटीसाठी येते आहे आणि आपल्या या असोसिएशनमध्ये किंवा या विभागामध्ये भिवंडी ग्रामीणच्या
की अशा प्रकारचे पारितोषिक देखील कधी लागलं जाईल. हे गरजेचं देखील आहे की तुम्ही जसजसं क्रिकेट पुढे चाललंय, क्रिकेट जसं इम्प्रूव्हाइज होत चाललंय तसं तसं पारितोषिक देखील वाढत चाललंय. या खेळाडूंना या क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी एक उत्स्फूर्त देखील मिळते. अशा प्रकारचे आपण पारितोषिक पाहतोय. तर चला जाऊयात मागच्या दिशेने. गोलंदाजी षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना चेंडूंचा खेळ आतापर्यंत 5 समाप्त झालाय. धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 3 या आकड्यावरती. आता शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज कुंदन तयार आणि स्ट्रायकर एंडला बॅटर आपण विशालला पाहतोय. बोला तयार. पुढचाच बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. सरळ सीमा रेषा बाहेर आलाय. मोठा फटका. षटकार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 9 आकड्यावरती. पहिल्या 5 चेंडूमध्ये जर बघितलं तर धावा 3 होत्या, ज्यामध्ये एक डबल धाव होती दुसऱ्या चेंडूवरती आणि चौथ्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर एक सिंगल आणि रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली, जी पहिली विकेट मैदानाच्या बाहेर परतली गेली. आता समीकरण जर बघितलं गेलं तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करताना टीम शंभूनगर कवाड संघाने धावा बनवल्या गेल्या, त्या टोटल 9. कुंदने चांगली गोलंदाजी केली, पण अनेकदा ज्या गोष्टीची आपण चर्चा करत असतो ना की गोलंदाज कितीही चांगला असो, एक खराब चेंडू त्याच्याकडे येत असतो आणि त्या चेंडूची वाट पाहताना यावेळेस पहा खूप चांगली बॅटिंग विशालच्या माध्यमातून आणि मग मोठा फटका पाहायला मिळाला. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 9 या आकड्यावरती 1 विकेट गमावताना. म्हणजे सरासरीचा जर विचार केला तर 10ची सरासरी होती. त्या पहिल्या 10च्या सरासरीच्या पाठीमागे धावताना पहिल्या षटकात धावा आल्यात 9. 1 धाव कमी आहे, पण ते कॅल्क्युलेशन एका धावेचं आता करून पुढे चालावं लागेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सागर जाधवला पाहतोय. षटक क्रमांक 2. आता बघा पॉवर प्लेचं जे निर्बंध होतं, जे पाबंदी होत्या पॉवर प्लेच्या, त्या हटवल्या गेल्यात आणि दूरवरती पसरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर लॉंग ऑफ पासून पूर्ण क्षेत्र हे पॉईंटपर्यंत थर्डमॅनपर्यंत खाली आहे. मग त्या कॅल्क्युलेशनने कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, कारण की इनफिल्डमध्ये जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड ऑफ आपल्याला तैनात पाहायला मिळतो. तदनंतर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग हे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच कॅल्क्युलेशनने सागर जाधव गोलंदाजी कशी करतोय. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने, जिथे धावा 9 आल्यात, एक मोठा फटका आला, तरी देखील मी म्हणेन की कंट्रोलमध्ये गोलंदाजी होती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी खूप सारी घेतली आणि तदनंतर जाऊन पोहोचला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा आला, यस वाईड बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर देखील दिला जाईल, कारण की टप्पामध्ये जर बघितलं तर बाउन्स खूप सारा होता आणि वाईडच्या स्वरूपामध्ये धावा फलकावरती 10 आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना. बोलो तयार. पुढचाच बॉल हवेमध्ये आहे, फटका तितकासा चांगला नाही, पण क्षेत्ररक्षकाला हुळकी देऊन सरळ निघून जातोय. सीमारेषा बाहेर आलाय चौकार. पहिलाच बॉल वरती 4 धावा. टोटल जाऊन पोहोचल्या गेला 14 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली बॅटिंग करतायत मैदानामध्ये शंभूनगर कवाड संघ, पण आता टीम मोहिली संघाला परतीचा प्रवास करायची वेळ जर घ्यायची नसेल किंवा पलटवार द्यायचा असेल तर मग आता गोलंदाजीमध्ये थोडंसं इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल. विकेटचा विचार करावा लागेल. या सरतात निवृत्ती पाटील
नेवा अर्थात आणि त्याच्या समवेत आदरणीय युवराजी पाटील यांचे इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. निवा पाटील अर्थात निवृत्ती पाटील आणि युवराज यांचे इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सय्यार. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना चेंडू क्रमांक 3. हा बॉल पहा, आणखी एक चांगला चेंडू. या आधीचा डॉट बॉल आला एक चौकारानंतर 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती आता स्थगिती पाहताना पाहायला मिळतात 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3-14 धावा फळकावरती. 1 विकेट गमावला गेला. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच रोहित आणि रनआउटच्या माध्यमातून ती विकेट गमावली होती. पण तदनंतर एक चांगली पार्टनरशिप. आपण क्रिकेटमध्ये पार्टनरशिप शब्दाची चर्चा किंवा उल्लेख सातत्याने आपण पाहत असतो, कारण की तुम्हाला धावा बनवायच्या पहिल्या सत्रामध्ये किंवा चेस करायच्या दुसऱ्या सत्रामध्ये. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो तर पार्टनरशिप. तुम्ही जर चांगली पार्टनरशिप केली तर मग मोठा टार्गेट देखील चेस करू शकता. बॉल तयार. पुढचाच बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या फळकावरती जोडली गेली. टोटल 14 या आकड्यावरती. लगातारचे 3 निर्धाव चेंडू आपण पाहिले सागरकडे आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की गोलंदाजीमध्ये थोडासा इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल आणि तेच पाहायला मिळालं. अगदी जर बघितलं ना तर क्रिकेटमध्ये हे दृश्य आपण सातत्याने पाहतोय की तुम्ही जर डॉट बॉलचा रेशिओ वाढवला तर विकेट मिळायची संधी असते आणि इथे तेच समीकरण आपण पाहतोय की 3 लगातारचे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. हा ट्रॅकर चेंडू आहे हवेमध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि झेल टिपली जाईल आणि विकेट क्रमांक 2. फटका फसला गेलाय आणि दुसरा विकेट इथून आता सेलिब्रेट केला जातोय. धावसंख्या फळकावरती आता जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचल्या गेला त्या म्हणजे 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 जर बघितलं तर दुसऱ्या षटकाच्या आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा वाचवण्याचं काम केला. पहिल्याच 2 चेंडूवरती 5 धावा दिल्या होत्या. पहिल्याच एका चेंडूवरती 5 धावा दिल्या होत्या. एक वाईड आणि चौकार. पण तदनंतर लगातारचे 3 निर्धाव चेंडू आणि 4थ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. ज्या गोष्टीची चर्चा करत होतो ना की तुम्ही डॉट बॉलचा रेशिओ वाढवला तर मग विकेट मिळायची संधी असते. आणखी एक चांगला बॉल अपस्टंपच्या बाहेरचा फुलर लेनचा चेंडू आणि तदनंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या टोटल 14 या आकड्यावरती. चला जाऊयात आपण व्यासपीठावरती. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय निवृत्तीजी पाटील अर्थात नेवा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा आपण करूया तिथून शाही सन्मान स्वागत सत्कार आणि हा सन्मान करण्यासाठी मी रुपेशजी भोईर यांना विनंती करतोय की आपण या आदरणीय निवृत्तीजी पाटील साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. धावा फळकावरती 14 आहेत. आता गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 घेऊन धनंजय पाटील. आपण जाऊयात व्यासपीठावरती जिथे आपण सन्मान करणार आहोत निवृत्ती पाटील अर्थात निवा पाटील. आपण पाहतोय व्यासपीठावरती आपण त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार इथून कंप्लीट करणार आहोत.
एक यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आपण निवा पाटीलला पाहतोय. चला थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. टीम मोहिली संघ फील्ड सेटअप लवकरात लवकर तयार करायचे आहेत. षटक क्रमांक 3 बॉल तयार. धनंजय पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. करण आहे तिथे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 15 आकड्यावरती. 40चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, 9 धावा आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकाची सुरुवातीला पहिलाच वाईट चेंडू हाताळला, 10 धावा आल्या. म्हणजे जे कॅल्क्युलेशन पाहिजे होती सरासरी 10ची ती मिळाली. एक चौकार देखील आला, पण येणारे पुढचे 4 चेंडू हे डॉट आले, ज्यामध्ये आपल्याला विकेट देखील एक पाहायला मिळाला. बघा हे कॅल्क्युलेशन करणं, सातत्याने उल्लेख याच गोष्टीचा केला जातो की तुम्ही इक्वेशन मनामध्ये ठेवून ज्या वेळेस क्रिकेट खेळाल किंवा तुम्ही रिक्वायर्ड रन रेट किती गरजेचं आहे त्या रिक्वायर्ड रन रेटच्या नुसार जर मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला ना तर अनेकदा तुम्ही वर्चस्व गाजवू शकता. पण जी चुकी झाली टीम कवाड संघाकडनं त्या चुकीला आता सुधार करावा लागेल येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये. आता इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढली आणि जाऊन पोहोचतीये 16 आकड्यावरती. जिथे चेंडूचा खेळ समाप्त झाला, पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल पाहायला मिळाले. 16 धावा फलकावरती आहे. चेंडू क्रमांक आता 3 प्रगतीपथावर. गोलंदाज धनंजय तयार. या षटकामध्ये खूप काही दडलंय. या षटकामध्ये जर धावा वेगाने बनवल्या नाही तर मग अंतिम षटकामध्ये दबाव वेगळा असा असेल आणि इथे जर धावा आल्या नाही तर मग शंभूनगर कवाड संघ थोडासा का होईना पण बॅकफुटला पाहायला मिळेल. चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे पण त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. चला जयेश पातकर आपण करूया सन्मान. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय युवराजी पाटील साहेब ज्यांना आपण पाहतोय त्यांचा आपण तुषाही सन्मान स्वागत सत्कार करणार आहोत. षटकाराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली. 22 आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 22 आकड्यावरती आणि 9 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज आहे. पुढचाच बॉल, पाठची कडा घेतली. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू, शॉर्ट पॉइंटला चेंडू आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर तिथे धावा बनवल्या गेल्या त्या टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण जर बघितलं गेलं तर एकच धाव. पंचांचा डिसिजन काय? चला टीम मोहिली जे काय डिसिजन दिला असेल एक्सेप्ट करा. पंच धावा कळवा. 2 धावा सेफ आहे. ओके फाईन. नाही रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे कारण की प्लेअर रिव्ह्यू नाही आहे मैदानामध्ये. सो जो काही डिसिजन दिला असेल तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. तर 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 24 आकड्यावरती. पुढचाच बॉल यावेळेस पहा डॉट बॉलची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि याच 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण 24 आकड्यावरती पाहतोय. शेवटचा आणि अंतिमचा आता एका चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. 7 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 16. बोलो तयार.
अंतिमचा चेंडू बॅटची कडा घेतली, बॉल चालला डीप पॉइंटला, आलाय महत्वाच्या घडीला चौकार आणि 4 धावा इथून अंकित केला जातील. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा परतल्या दुसऱ्या धावेची आहे, रनआउटची संधी, पंचांचा इशारा, फलंदाज होते बाद, 1 धाव आणि तदनंतर रनआउटची संधी. तेच इक्वेशन ती बाकी कॅल्क्युलेशन जाऊन पोहोचलं गेलंय 5 चेंडू 11 धाव्यांवरती. बोलो तयार, नवीन बॅटर आपण तेजसला पाहतोय, अक्षयला पाहतोय, नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला तेजस आपण पाहतोय आणि बॉलर तयार होतोय मयूर पाटील येणारा पुढचा चेंडू घेऊन. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावला गेला. दुसरा चेंडू अप्रतिम दर्जेदार सुपर डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल जाऊन पोहोचला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेगाने आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 29 आकडावरती. 4-11ची अजून इक्वेशन आहे बघा. डेप्थ मध्ये किंवा अंतिम स्लॉगवर मध्ये आपण अनेकदा पाहतोय ना की अशा प्रकारची गोलंदाजी तेच गोलंदाज मयूर पाटीलने दाखवली आहे. मग मयूरला का थांबवलं आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती. मयूरला मग का थांबवलं गेलं ही जी काची उत्तरं आहेत ना ती त्याच्या गोलंदाजीमध्ये देताना पाहायला मिळते. चला तयार होतोय गोलंदाज चेंडू क्रमांक 3 घेऊन. यावेळेस पहा शॉट अंबुल केलाय, बॉल चाललाय सरळ सरळ सरळ, आलाय षटकार. चला 3 बॉल 5ची मॅच आहे, सुपर मॅच रंगली आहे. 6-12चं इक्वेशन होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, मग दुसरा बॉल आला डॉट, तिसऱ्या चेंडूवरती अटॅक केलंय 6 धावा. पुढचाच बॉल ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, आता लॉंग ऑफचा खेळाडू तिथे पोहोचेल.
एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेची कॉलिंग नाही आहे. एक सिंगल धाव, मॅच रंगतीय. मॅच एका चांगल्या पोझिशनवरती जाऊन पोहोचते. 2 चेंडू आणि या 2 चेंडूमध्ये विजयासाठी धाव्यांची गरज आहे 4. बॉल तयार होतोय. 2-4 ची मॅच आहे. यावेळेस डॉट बॉल आलाय आणि या निर्धाव चेंडूने आता समीकरण पूर्णपणे टीम मोहिली संघाकडे पाहायला मिळते. पण अजून देखील मॅच आहे, मॅच बनवू शकते कारण की एक चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे. सुपर मॅच रंगली आहे, जबरदस्त मॅच रंगली आहे. आता इथून मुकद्दर का सिकंदर कोण बनतंय देखील बघणं गरजेचं आहे. एक चेंडू 4 धावा, लागेल का इथून गोल्डन चौकार? 40 धावांची गरज होती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती धावा आल्या 5, पण दुसऱ्या षटकामध्ये अंतिमचे 4 चेंडूचे डॉट आले, तिथे मॅचला कलाटणी. तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 14 धावा आल्या. पुन्हा एकदा फलंदाजाने दाखवलं की मॅच बनतीये, पण मयूरने सांगितलंय की प्रयत्नार्थी परमेश्वर. अंतिम चेंडू, बोल्ड, क्लीन बोल्ड आणि मॅच निघाल्या. हे सेलिब्रेशन पाहायला मिळतं, ही उत्स्फूर्तता पाहायला मिळते. हा विजयाचा शंखनाद करताना टीम MD स्पोर्ट्स मोहिलीला आपण पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच आपण टीम MD स्पोर्ट्स मोहिली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण यजमान संघ पाहणार आहोत, अर्थात जय हनुमान दुगाड संघ. लक्ष लागलंय दुगाड संघावरती की मग या स्पर्धेमध्ये आपल्या घरच्या मैदानावरती कशा प्रकारचा खेळ करतोय. या व्यासपीठावरती या शेवटचा जो विकेट घेतला मयूरने, त्यांच्यासाठी आदरणीय गणेशी पाटील, यस, आपल्या गावचे द्वितीय नागरी उपसरपंच गणेशी पाटील साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राईज आलाय. या मयूर आपण 200 रुपयाचं कॅश प्राईज घेण्यासाठी यायचं आहे. तदनंतर आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये पण जाऊ आहात, पण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच, अर्थात या मॅचचा हिरो. आणि या मॅचमध्ये ज्याने हिरोची कामगिरी केली आहे, इट्स नो डाऊट, ज्याने बॅटिंग वरती